हॅलो, वेलकम बॅक टू प्रियंका's व्लॉग। चला तर दिवाळी संपली आणि आता डेली रुटीन बॅक टू आपल्या डेली रुटीनला। चला आता तर 4-5 दिवस झाले मी इकडे आलेली आहे घरी माझ्या। व्लॉग काय बनवला नाही, मला खूप कंटाळा आला होता आणि मूड पण नव्हता व्लॉग बनवायचा। म्हटले चला आज आपण आहे ना, आज मूड आलेला आहे तर मी व्लॉग बनवतीये। तर तुम्हाला सांगते मी काय मला भरपूर दिवाळीचे गिफ्ट वगैरे भेटलेले आहे आणि ते दिवाळीच्या वेळेसच भेटले मला। दिवाळीचं गिफ्ट आता भाऊबीज वगैरे सगळं झालं, ते गिफ्ट नाही बोलते मी, आम्हाला स्वतः पर्सनली दोघांना, मला आणि मिस्टरांना गिफ्ट भेटलेले ते गिफ्ट बोलते। ते दिवाळीच्या वेळेसच भेटलेले म्हणजे लक्ष्मीपूजेला आणि त्याच्या आधी। तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे आणि माझं बॅक टू रुटीनला आलेली आहे मी। आज छान असा माझा मूड केलेला आहे तयार व्लॉग बनवण्यासाठी आणि आता मी माझ्या व्लॉगला सुरुवात करतेय। तर पुढे कंटिन्यू राहा आणि खूप आपले सबस्क्रायबर नवीन जॉईन होत आहे, त्यासाठी थँक्यू सो मच। तर असेच माझे व्लॉग बघत जा आणि मला सपोर्ट करत जा आणि आपली अशीच फॅमिली मोठी होऊन देत जा। चला, दिवाळी संपली आणि मी आली माझ्या घरी। तर मी एक व्लॉग बनवला होता, एकच बनवला मी, माहेरी होते तेव्हा काही जमलं नाही जास्त आणि म्हटले चला आता सारखंच आपणही जरा एन्जॉय करूया, माहेर पण आलोय दिवाळीच्या। तर बहीण वगैरे आल्या होत्या आणि व्लॉग काय मी बनवलं झालं नाही माझं त्यांच्याबरोबर। तर म्हटले चला आज एक व्लॉग बनवूया, म्हणजे माहेरी होते तेव्हा, तर तलावाचा व्लॉग। तर त्या व्लॉगलाही छान तुम्ही लोकांनी खूप छान असा प्रतिसाद दिला, मला प्रतिसाद मस्त सगळ्यांना आवडला। तर म्हटलं तर पुढच्या वेळी जाईल ना तर परत मी व्लॉग बनवेलच। तरी मी माझ्या मम्मीला दाखवलंच व्लॉगमध्ये, इतकं काही नाही, पाठवून दिसली ती फक्त, तुम्हाला दिसली असेल, पण नेक्स्ट टाईम मी तुम्हाला मम्मीबरोबर, माझ्या आईबरोबर आणि भावाबरोबर नक्कीच मी व्लॉग बनवेल। ते जरा असे लाजाळू आहे, त्यांना नाही आवडत असं, त्याच्यामुळे मग आवडण्यापेक्षा लाजाळू आहे, ते कम्फर्टेबल नसतात, असो प्रत्येकजण नाही राहत। तर मग आता म्हटले चला आज आहे ना मी हे पनीरची भाजी बनवायला घेतली। खूप बरेच दिवस झाली मी पनीरची भाजी बनवली नव्हती। तर पनीर मी रेडीमेडच आणते विकत, म्हणजे अमूलचं आणते पनीर, आणि पीस वगैरे करून घेतले। रेसिपी मी भरपूर वेळेस दाखवलेली आहे पनीरची, तर मी काय आता इथे रेसिपी शेअर करत नाही आहे तुमच्याबरोबर। जे आपलं बॅक टू रुटीनला आलेली आहे, तर मी तुम्हाला माझं छोटीशी क्लिप दाखवली आहे तुम्हाला माझी रुटीनची। तर सकाळची वेळ होती स्वयंपाकाची आणि आता मी स्वयंपाक बनवत होती पनीरची भाजी। आणि पनीर मी तेलामध्ये थोडेसे असे फ्राय करून घेतले। नेहमी मी असंच करत असते, पनीरची भाजी जेव्हा बनवायची असते तेव्हा थोडंसं तेल टाकून मी असं फ्राय करून घेत असते। आणि हा बघा पनीर माझं ग्रेव्ही खूप सुंदर अशी ग्रेव्ही दिसते। तरीसुद्धा तुम्हाला जर रेसिपी हवी असेल मी कशी बनवते पनीरची भाजी, तर मी तुम्हाला रेसिपी नक्की शेअर करेल। तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला रेसिपी हवी असेल पनीरची, अगदी सोपी आहे, झटपट होणारी, जास्त काही त्याच्यामध्ये स्टेप्स नाही आहे करण्यासारख्या। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला हे बघा माझी भाजी रेडी आहे। अशी ग्रेव्हीमध्ये मी पनीरची भाजी बनवून घेतली। ॲक्च्युली ना रिअलमध्ये खूप मस्त दिसते, पण कॅमेऱ्यामध्ये ना इतकी व्यवस्थित दिसत नाही आहे, माहीत नाही का, पण रिअलमध्ये खरंच सांगते खूप छान लुक आला होता भाजीला। त्यानंतर बघा आता मला आलेले होते गिफ्ट, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मला गिफ्ट आलेले आहेत दिवाळी गिफ्ट, तर ते दाखवते। ॲक्च्युली हे गिफ्ट आम्हाला ना फार्मा एजन्सीकडून मिळालेले। तर आम्हाला दरवेळेस असे गिफ्ट मिळत असतात, ओकेजनलाच नाही तर अधूनमधूनही असे भरपूर असे छान गिफ्ट मिळत असतात। तर इथे बघा पिझ्झा चॉकलेट आहे, हे पिझ्झा चॉकलेट देखील मिळाले। तर हे बघा असे यात छोटे आणि काही मोठे चॉकलेट आहे। तर मी पण म्हणजे चला तर म्हटले एकदम यात काय आहे, पण मी आधी म्हटले चला विचार आला माझा की तुम्हालाही दाखवूया, त्यामुळे मी ना अनबॉक्सिंग म्हणजे चॉकलेट अनबॉक्सिंग केले नव्हते, म्हणजे खोलले नव्हते कसे काय। तर याच्यात ना हे जे तुम्हाला जितके दाखवले ना तितकेच मिळाले होते। तर हे बघा असे मस्त असं डार्क चॉकलेट आहे
आणि त्यानंतर दुसरं पण आहे. तर मी म्हटलं पिझ्झा चॉकलेट म्हणजे काय, जरा ऐकून मला जरा बघून आश्चर्यच वाटलं. तर म्हटलं आता आहे ना आपण एक काम करूया, हेच मला तर माझ्यासाठी तर नवीन आहेच आहे, तर तुमच्याबरोबरही शेअर करते मी. तर बघा आता या मोठ्या रॅपरमध्ये ना हे असं पिझ्झा चॉकलेट आहे. आता मी तुम्हाला एक सांगते की मी हा व्हिडिओ मी एडिट नंतर करते आहे. जेव्हा मी हे तुम्हाला दाखवते आहे ना, तेव्हा त्याच्या आधी मला बिलकुल माहीत नव्हतं हे चॉकलेट कसं आहे. तर त्यानंतर आहे ना हे बघा, हे चरण पादुका भेटलेल्या आहेत आम्हाला गणपती बाप्पांच्या. तर इथं बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. आणि मला सगळ्या गिफ्टमधून आहे ना हे खूप आवडलं. गणपती बाप्पांच्या पादुका आहेत बघा, खूप मस्त सुंदर आहे. व्हिडिओमध्ये थोडासा फरक जाणवत असेल तुम्हाला कलरमध्ये, पण ना रिअलमध्ये खूप छान वाटतं आहे. आणि मी हे ना जर कोणी माझं दिवाळी लक्ष्मीपूजनचा लॉग जर बघितला असेल ना, तर त्यात मी हे पूजन करायला ठेवलं होतं. हे पादुका त्यातही तुम्हाला दिसेलच. आणि त्यानंतर आहे ना हे बघा, हे सँडस्केप आहे. तर हे कोणाला माहिती आहे मला नक्की सांगा, आणि कोणाकोणाकडे आहे हे देखील सांगा. हे सुद्धा खूप सुंदर आहे. याबरोबर ना सिरिंज भेटलेली आहे एअर प्रोव्हाइड करण्यासाठी. तर एक मोठी सिरिंज पण आहे, आणि यामध्ये आतमध्ये पाणी आणि ही सँड आहे. तर याला सँडस्केप बोलतात. हे ना तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला हवं असेल ना तर ऑनलाईन पण भेटेल हे. आणि त्यानंतर आहे ना हे बघा लॅम्प. आता मी तुम्हाला सांगते, इथे ना मी गिफ्ट ॲक्च्युली आम्ही ना बघितले होते. मला पण याच्यावरती लॉग बनवायचा होता, तुम्हालाही दाखवायचं होतं. त्यामुळे ना मग मी दिवाळीच्या वेळेस शक्य झालं नाही, म्हणून म्हटलं चला दिवाळीनंतर तरी आपण दाखवूया. आणि हा आहे लॅम्प, खूप सुंदर लॅम्प आहे. यात जर पंती किंवा असं कॅन्डल जर ठेवली ना तर खूप छान आहे. बघा हे जे गोल आहे ना हा बेस आहे, आणि यात कॅन्डल किंवा पंती ठेवायची आणि सुंदर असं आतमध्ये ठेवून आणि ती चावी लावून घ्यायची. आणि खूप मस्त असं वेगवेगळ्या कलरचे लाईटिंग लागतात त्यामध्ये. अशा पद्धतीने असा लॅम्प आहे तो. आणि त्यानंतर हे आहे लास्ट गिफ्ट माझं, आणि हे पण खूप सुंदर आहे. तुम्हाला पण खूप आवडणार आहे. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का की तुम्हाला कुठलं गिफ्ट आवडलं. यापैकी मला जितके गिफ्ट भेटले ना त्यापैकी तुम्हाला कुठलं आवडलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे आहे मस्त असं की होल्डर बोलूया आपण. हे ॲक्च्युली हे मला हवं होतंच, आणि ते खरंच मला भेटलं. बघा स्वीट होम खूप मस्त आहे असं. आणि ऑनलाईन आपण बघतो ना तर तसंच आहे बघा हे. तर इथे जे फोटो दिसतात ना तुम्हाला, तर त्यात आपला फॅमिली फोटो आपण लावू शकतो, किंवा सिंगल असा, म्हणजे असे फोटो वगैरे पण लावायला आहे. इथे काही महत्त्वाचे आपले रिसिप्ट वगैरे ठेवू शकतो आपण. इकडे चावी वगैरे अटकवू शकतो आपल्या गाडीच्या किंवा आपल्या दुकानाच्या, कुठल्याही आपलं असेल घराच्या चावी हे अटकवू शकतो आपण. आणि खूप मस्त आहे. मला तर हवंच होतं, मी तसंही ऑनलाईन बघत होते, पण मला हे गिफ्टमध्ये मिळालं तर मला खूपच अजून आनंद झालेला आहे. खूप मस्त आहे, मला तर खूप आवडलं. हे सुद्धा खूप आवडलेलं आहे. आता लावल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच एक दिवस दाखवेल. तर अशा पद्धतीने मला असे गिफ्ट रिसीव झालेले आहे आम्हा दोघांना पण. तर तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.